पुढचा टाईप आहे वॅन. वॅनचा फुल फॉर्म आहे वाईड एरिया नेटवर्क. पुढचा टाईप आहे वॅनचा फुल फॉर्म आहे वाईड एरिया नेटवर्क. आता वॅन जे आहे म्हणजेच काय, वाईड एरिया नेटवर्क आहे. हे काय, खूप मोठं नेटवर्क आहे ॲज कम्पेअर टू लॅन आणि मॅन. ठीक आहे. हे नेटवर्क कसं आहे, इज अ लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन नेटवर्क दॅट कव्हर्स अ वाईड जिओग्राफिकल एरिया सच ॲज स्टेट, कंट्री. म्हणजे पूर्ण स्टेटमध्ये किंवा पूर्ण कंट्रीमध्ये किंवा नंबर ऑफ कंट्रीमध्ये जे होल मोठं नेटवर्क असतं कॉम्प्युटरच्या रिलेटेड, दॅट पर्टिक्युलर नेटवर्क इज अ वॅन नेटवर्क. आता या वॅन नेटवर्कचं डिस्टन्स किती असतं, 100 किलोमीटर टू 1000 किलोमीटर. याचं एक्झाम्पल काय, इंटरनेट आहे. पुढचं इंटेन्शन काय याचं, ग्रुप ऑफ अ प्रायव्हेट नेटवर्क कनेक्टेड. म्हणजे नंबर ऑफ प्रायव्हेट नेटवर्क हे जेव्हा एकमेकांना कनेक्ट असतं ते पर्टिक्युलर नेटवर्क कोणतं असतं, वॅन नेटवर्क असतं. फक्त त्या वॅन नेटवर्कने तेवढं डिस्टन्स हे ऑक्युपाय केलेलं पाहिजे. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे की ही फिगर खूप महत्त्वाची आहे. ह्या फिगरचं एक्सप्लेनेशन खूप महत्त्वाचं आहे. नीट लक्ष द्या प्रत्येकाने. इथं मी काय केलं, वॅन नेटवर्क तयार केलेलं आहे. इथं लॅन 1, लॅन 2, लॅन 3, लॅन 4, लॅन 5, लॅन 6, ओके, लॅन 7 आणि लॅन 8. इथं लॅन 8 पण असेल. ठीक आहे. म्हणजे हे नंबर ऑफ लॅन्स जे आहे, नंबर ऑफ लॅन्स हे एकमेकांना काय केलं, मी कनेक्ट केली. आता इथं काय यूज केलं आम्ही, राउटर म्हणजे इथं आर लिहिलं ना, आर म्हणजे काय, राउटर सगळ्यात महत्त्वाचा कनेक्टिंग डिव्हाइस आहे कॉम्प्युटर नेटवर्कमधला. वन ऑफ द मोस्ट फेमस अँड पॉप्युलर कनेक्टिंग डिव्हाइसेस. विच कनेक्टिंग डिव्हाइस, राउटरचं मेन इंटेन्शन काय, राउटर काय करतो, नंबर ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क्स हे एकमेकांना तो काय करतो, कनेक्ट करण्याचं काम कोणाचं आहे, राउटरचं आहे. राउटर हा व्हेरी काय आहे, फास्ट आहे, सिक्युअर आहे आणि याचं खूप स्पीडली काम होत असतं. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या, हे नंबर ऑफ लॅन्स काय एकमेकांना कनेक्ट केलेले आहे थ्रू राउटर. आता राउटर काय करतो, इथं राउटर इथं काय लिहिलं बघा मी, इनकमिंग लाईन आणि आउटगोइंग लाईन. आता इथं जी लाईन येते ती लाईन कोणती असते, इनकमिंग लाईन. आणि राउटर काय करतो, पुढे इन्फॉर्मेशन पास करतो ना. आता नीट लक्षात, राउटर काय करतो, इन्फॉर्मेशन पास करतो पुढच्या नेटवर्कला किंवा पुढच्या राउटरला. ती इन्फॉर्मेशन म्हणजे तो डेटा, त्याला काय बोलतात, मेसेज बोलतात. पण कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये डेटा, इन्फॉर्मेशन आणि मेसेजला एक टिपिकल वर्ड आहे, स्पेशल वर्ड आहे, त्याला काय बोलतात, पॅकेट बोलतात. राउटर काय करतो, ह्या नेटवर्कमधला पॅकेट घेतो आणि पुढच्या राउटरला किंवा पुढच्या नेटवर्कला तो काय करतो, पॅकेट पास करतो. पॅकेट म्हणजेच काय, मेसेज. आणि ह्या मेसेजमध्येच म्हणजेच ह्या पॅकेटमध्ये 3 गोष्टी असतात. 3 गोष्टी कोणत्या असतात, सोर्स आयपी ॲड्रेस, डेस्टिनेशन आयपी ॲड्रेस आणि शॉर्ट मेसेज. म्हणजे पॅकेटमध्ये 3 गोष्टी असतात, सोर्स आय पी ॲड्रेस, डेस्टिनेशन आय पी ॲड्रेस आणि शॉर्ट मेसेज. आता हे सोर्स आय पी ॲड्रेस काय आहे, हे डेस्टिनेशन काय आहे, जिथून मेसेज येतो, ज्या नेटवर्कमधून मेसेज येतो, म्हणजे ज्या नेटवर्कमधून, त्या नेटवर्कमधल्या कोणत्या कॉम्प्युटरमधून मेसेज येतो, तो त्या कॉम्प्युटरला म्हणजेच त्या नेटवर्कला काय बोलतात, सोर्स बोलतात, म्हणजेच काय बोलतात, सेंडर बोलतात. ठीक आहे. आणि आय पी ॲड्रेस म्हणजे काय असतं, आय पी ॲड्रेस. आता आय पी ॲड्रेसच्या बद्दल आपल्याला 5व्या चॅप्टरमध्ये खूप काय शिकायचं आहे, पण जसं एक इंट्रोडक्शन देतो. आय पी ॲड्रेस म्हणजे काय, इंटरनेट प्रोटोकॉल. आता हा आय पी म्हणजे काय असतं, की जसं कसा तुमचा क्लासमध्ये रोल नंबर असतो तसा प्रत्येक मशीनला काय असतो, आय पी ॲड्रेस असतो. आय पी ॲड्रेस थ्रू ती मशीन काय केली जाते, आयडेंटिफाय केली जाते, ती मशीन ओळखली जाते. त्या नेटवर्कमध्ये त्या नंबरला काय बोलतात, आय पी बोलतात, म्हणजेच काय बोलतात, आय पी ॲड्रेस बोलतात. तर असे नेटवर्कमध्ये प्रत्येक मशीनला काय असतो, आय पी ॲड्रेस असतो. जेव्हा राउटर एखाद्या नेटवर्कमधून इन्फॉर्मेशन किंवा पॅकेट घेतो, ती त्या इन्फॉर्मेशनमध्येच म्हणजे त्या पॅकेटमध्ये 3 गोष्टी कोणत्या असतात, सोर्स आय पी ॲड्रेस, डेस्टिनेशन म्हणजे काय, ती इन्फॉर्मेशन म्हणजे तो पॅकेट कोणाला पाठवायचा बाबा, त्या पर्टिक्युलर मशीनचा आय पी ॲड्रेस. आणि जिथून येतो तो सोर्स म्हणजे तो सेंडर, त्याचा आय पी ॲड्रेस. आणि कोणाला पाठवायचं आहे बाबा, त्या मशीनचा आय पी ॲड्रेस म्हणजे डेस्टिनेशन आय पी ॲड्रेस. ह्या 3 गोष्टी असतात, सोर्स आय पी ॲड्रेस, डेस्टिनेशन आय पी ॲड्रेस आणि काय असतं, शॉर्ट मेसेज असतं. हे कुठं असतात, त्या पॅकेटमध्ये असतात. आणि पॅकेट ट्रॅव्हलिंग करणे, पॅकेट घेणे आणि पास करणे हे काम कोणाचं आहे, राउटरचं आहे. आणि हा राउटर हे काम खूप रिस्पॉन्सिबिलिटीने, खूप ऑनेस्टली करत असतो आणि व्हेरी स्पीडली इन द नेटवर्क. ओके. आता नीट लक्ष द्या, याचे ॲडव्हान्टेजेस कोणते, वॅन नेटवर्कचे ॲडव्हान्टेजेस कोणते आहे, लार्ज जिओग्राफिकल एरिया, लॉंग डिस्टन्स. म्हणजे वॅन नेटवर्क कशासाठी यूज केलं जातं, की थोडक्यात लॉंग डिस्टन्समध्ये, लार्ज जिओग्राफिकल एरिया इन द स्टेट, इन द कंट्री, त्यामध्ये आपण काय करू शकतो, यूज करू शकतो, वॅन नेटवर्क यूज करू शकतो. ठीक आहे. शेअरिंग पर्पज. आता
वन ऑफ द बिगेस्ट ॲडव्हान्टेज विच ॲडव्हान्टेज शेअरिंग पर्पज. म्हणजे हे खूप मोठं नेटवर्क आहे, लाईक इंटरनेट असेल म्हणजे नंबर ऑफ कंट्रीजमध्ये वॅन नेटवर्क तयार केलं असेल. आता एवढं मोठं नेटवर्क असताना सुद्धा काय होत असतं, शेअरिंग होत असतं. दोन नंबर ऑफ नेटवर्क्समध्ये शेअरिंग होत असतं. हार्डवेअर शेअरिंग असेल, सॉफ्टवेअर शेअरिंग असेल, कम्युनिकेशन असेल, या सर्व गोष्टी पॉसिबल होतात. आता इंटरनेट आहे, आता इंटरनेट थ्रू तुम्ही फेसबुक असेल, ऑर्कुट असेल, बऱ्याचशा व्हॉट्सअप असेल, हे कशा थ्रू होत असतं, वॅन नेटवर्कमुळेच पॉसिबल आहे हे. ठीक आहे. नंतर हा मेसेज सेंड व्हेरी क्विकली. आता एवढं मोठं नेटवर्क असल्यानंतर सुद्धा मेसेज कसं पास होतात व्हेरी क्विकली, व्हेरी इझिली. ठीक आहे. आणि सेंट्रलाइज सॉफ्टवेअर मॅनेजमेंट, ठीक आहे, कुठं असतं, वॅन नेटवर्कमध्ये असतं. दिस इज अ मेन ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस वॅन नेटवर्क. म्हणजे डिसॲडव्हान्टेजेस कोणते बघून घ्या. व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आता हे खूप मोठं नेटवर्क आहे, 100 किलोमीटर टू 1000 किलोमीटर. जस्ट ॲझ्युम करा की याचा एक्सपेन्सिव्ह किती असेल, हे किती कॉस्टली असेल. तो म्हणतो काय, तो ड्रॉबॅक आहे, कॉम्प्लिकेटेड. आता खूप मोठं नेटवर्क असेल, 100 किलोमीटर टू 1000 किलोमीटर, स्टेटमध्ये असेल किंवा कंट्रीमध्ये असेल, तर ऑब्व्हियसली हे कसं असतं रे, कॉम्प्लिकेटेड असेल, कॉम्प्लेक्स असेल, म्हणजेच काय, सॉफेस्टिकेटेड असेल. सिक्युरिटी इज इश्यूज. म्हणजे खूप मोठे नेटवर्क असतात, ऑब्व्हियसली सिक्युरिटीचे प्रॉब्लेम येतच असतात, म्हणजे सिक्युरिटीचे रिलेटेड प्रॉब्लेम चालू असतात. ठीक आहे. आणि स्लो स्पीड. ह्या वॅन नेटवर्कचं कसं आहे, थोडंसं स्पीड काय स्लो आहे ॲज कम्पेअर टू लँड नेटवर्क, ॲज कम्पेअर टू वॅन नेटवर्क. दिस इज अ व्हेरी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट नेटवर्क, वॅन नेटवर्क. Okay, I hope all of you understand. If you any query, any doubt, please ask me by message or call.